चला तर मग जाणून घेऊया सातारा जिल्ह्यातील वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली एक ऐतिहासिक वास्तू, ती म्हणजे बारामोटाची विहीर. बारामोट म्हणजे जुन्या काळातील विहिरीतील पाणी काढण्यासाठी लागणारी मोट. तब्बल 1-2 नव्हे तर 15 मोट लावल्या होत्या, परंतु सातत्याने 12 मोट वापरण्यात जास्त आल्यामुळे या विहिरीचे नाव बारामोटाची विहीर असे पडले. इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत वीरबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम पूर्ण झाले. लिमगावाच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई व तेथील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली. या विहिरीचा व्यास 50 फूट, खोली 110 फूट, अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आकार. या विहिरीवर सुरुवातीला मोडी लिपीत एक शिलालेख आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडमूर्ती आहे. द्वारशिल्प म्हणजे शरभ. महालात खांबावर गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे व त्यासोबत विशेष म्हणजे हत्तीवर व घोड्यावर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील पाहायला मिळते. विहिरीत चोरवाटा पण आहेत. विहिरीवर 15 थारोळी आहेत. थारोळी म्हणजे खडक किंवा मातीचा लहानसा ढीक किंवा उंचवटा. विहिरीच्या वरती दरबाराची व सिंहासनाची जागा बघायला मिळते. ही विहीर सुंदर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे.